राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सुमारे 17 लाख कर्मचारी शिक्षक आज 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेले आहेत। विविध आंदोलनानंतरही ठोस निर्णय न झाल्याने हा निर्णय घेतल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। दरम्यान या संपाचा राज्यातील प्रशासनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हमारी यूनियन। मागील वर्षभरात कर्मचारी शिक्षक संघटनांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलनं केली आहे। धरणे, सत्याग्रह, राज्यव्यापी निदर्शने, शाळाबंद आंदोलन आणि नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान साखळी उपोषण अशा विविध टप्प्यातून मागण्या मांडण्यात आल्या। मात्र अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप संघटनांनी केलाय। मुख्य मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, निवृत्तीचे वय 60 वर्ष करणे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे यांचा समावेश आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी 15 दिवसात चर्चा घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र अजूनही बैठक न झाल्याने कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन चर्चा करावी, अन्यथा संप आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। या संपामुळे राज्यातील प्रशासनासोबतच सामान्य नागरिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। रोजी सविस्तर निवेदन देऊन नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। त्या अनुषंगाने आजचा हा बेमुदत संप सुरू झालेला आहे। आज सकाळी राज्यातील सर्व रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेलेले। सकाळी 7 वाजेपासून संपाला सुरुवात झाली। आता 10 वाजेनंतर सर्व सरकारी कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले। राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेतला। अधिवेशनामध्ये घोषणा केली, परंतु त्याबाबतचा GR आणि परिपत्रक अद्यापर्यंत जारी केलेले नाही। म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा तीव्र असंतोष कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला। म्हणून हे आंदोलन आहे। त्यासोबतच मागील 2 वर्षांमध्ये 7 वेगवेगळे आंदोलनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केले, परंतु त्याची साधी दखल सुद्धा सरकारने घेतली नाही। म्हणून आजचं हे आंदोलन आहे। प्रमुख मागण्या काय आहे या संपामध्ये? सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, अनुकंपा तत्वावर 100% भरती करावी, खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करण्यात यावं, ही प्रमुख मागणी। वारंवार आपण आंदोलन करताय, परंतु आपल्याला यश येत नाही आणि आजही आंदोलन करताय। जर आपली मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार? सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी रास्त मागणी आमची आहे। कारण जनतेला वेठीस धरण्याची इच्छा आमची सुद्धा नाही। जनतेचे हाल होतात। अशा परिस्थितीमध्ये सरकारने योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही मागणी केलेली सुधारित पेन्शन योजना जी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आली त्याबाबतचे अध्यादेश पारित करावे अशी आमची प्रमुख मागणी। रुग्णसेवेवर परिणाम झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु त्या रुग्णसेवेचं काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात त्यांचा मोबदला मिळत नसेल, सोयी सुविधाला मिळत नसेल तर ते योग्य परिणाम देऊ शकत नाही। म्हणून हा संप आहे।